बसमत तालुक्यातील बळेगाव पाटी येथे बळीराजा शुगर क्रेन मशीनचा भव्य उद्घाटन सोहळा आज परभणीचे आमदार राहुल पाटील तसेच वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन बळेगाव पाटी येथे असलेल्या बळीराजा कृषी सेवा केंद्र बसमत यांनी केले होते। या क्रेन मशीनमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोघांचाही फायदा होणार आहे। यावेळी दत्तराव नवले काय म्हणाले आहेत पाहूयात। आजच्या या आपल्या बळीराजा शुगर केन हार्वेस्टर या मशीनचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटक म्हणून आपल्या या तालुक्याचे आमदार राजूभैया नवघरे व परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील या दोघांनी पण आपल्या या कार्यक्रमाला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या। हार्वेस्टरच्या मागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याला इथून मजुरांची फार अडचण जात आहे आणि या मजुरांच्या अडचणीवर मात म्हणून आपण हा शुगर केन हार्वेस्टरचा मशीनचा पर्याय निवडलेला आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांचा वेळेवर कारखान्याला ऊस जाईल आणि कारखान्याला सुद्धा ह्या मजुरांची कमतरता भासत आहे। त्या अनुषंगानं मशीनच्या माध्यमातून कारखान्याला सुद्धा ऊस पुरवठा कमी होणार नाही किंवा ऊस पुरवठा योग्य वेळेत तिथं पुरवल्या जाईल आणि या परिसरातील जे आमचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा वेळेमध्ये ऊस जाऊन त्या शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे। एकंदरीत सरासरी आता जो शेतकऱ्याला जो मजुराचा जो खर्च आहे तो पहिला एकरी जवळपास 5 ते 6 हजार रुपये खर्च येत होता, जे की ऊस त्यांच्या त्या शेतामधून बाहेर काढण्यासाठीच 5 ते 6 हजार रुपये खर्च येत होता, तर ते आता त्यांना बाहेर काढण्याची गरज पडणार नाही। जवळपास शेतकऱ्याला शून्य खर्च म्हटलं तरी आता हरकत नाही, कारण याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जी वाहतूक आहे ती शेतातूनच होणार आहे। आणि दुसरा फायदा असा आहे की मशीनच्याद्वारे जो ऊसाचा पाचट आहे त्याचं पण त्याला ते कंपोस्ट खत होणार आहे आणि ऊसाची छाटणीसुद्धा खालून होती आणि जो मजुराच्या जो म्हणजे तोडणीमध्ये जे खालीवरी होते ते या यंत्राच्याद्वारे एकसारखं त्या कटिंग होणार आहे। याच्यात सुद्धा टनेजमध्ये बराचसा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे, दोन्ही वाचणार आहे। काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना माझं एवढंच आव्हान आहे की आपण जे आता पारंपरिक जो पद्धतीने जे तोड करीत होतो त्याच्यामध्ये आपलं बराचसा वेळेचा आणि आर्थिक हे फार नुकसान होत होतं, तर ते आता याच्यातून होणार नाही, कारण ज्या एकरभर ऊस तोडायला जे 4-5 दिवस लागणार होते ते आता फक्त 1 ते 2 घंट्यामध्ये ऊस तुटणार आहे आणि जो बाहेर काढायला जो खर्च लागणार होता तो खर्च सुद्धा वाचणार आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।